आम्ही वारजेकर आणि नारी मंच या भागामध्ये जे कार्यरत आहेत सामाजिक संस्था, आमचे शालेय जीवनापासूनचे मित्र सचिन दशरथ दांगट हे वारजे माळवाडी या परिसरामध्ये एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतात आणि या भागामध्ये राजकीय सुद्धा ते काम करतात. कोरोनाच्या काळामध्ये त्यांच्या सगळ्या टीमने वारजे आणि माळवाडी भागामध्ये कोरोना पसरू नये किंवा त्या संदर्भात सर्वसामान्य माणसाला काय उपयोग व्हावा यासाठी खूप चांगलं काम केलं आहे. आणि म्हणून सुरुवातीला मी आज त्यांनी विनंती केली आणि वारजेकरांच्या विनंतीला, खरं तर विनंती शब्द प्रस्तुत नाही कारण मी स्वतः वारज्यामध्ये राहतो, त्यामुळं आमच्याच गावच्या या सगळ्या मंडळींच्या वतीने आज मी फेसबुक लाईव्ह येतो आहे. करिअर या विषयावरती माझं तर रोजच या विषयावरती बोलणं चालू असतं. साधारणतः कोरोनाच्या काळामध्ये यावर्षी करिअरची व्याख्यानं नाही आहेत, परंतु अधूनमधून फेसबुक किंवा झूमच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांशी संवाद साधतोय. 10वीचे 12वीचे विद्यार्थी, पदवीचे विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना आज करिअर सर्वांसाठी, म्हणजे काय होतं की करिअर हा विषय फक्त 10वी आणि 12वीच्या मुलांसाठी आहे का फक्त तो शिक्षण प्रक्रिया या विषयासंदर्भात पाहिला जातोय. मला असं वाटतं की तो तसा निश्चित नाही आहे. मी गेली 20 वर्ष ज्या व्याख्यानांमधून हा विषय पोहोचवतोय तो विषय तर निश्चितपणे मी तसा मांडतच नाही आहे. करिअर हा विषय केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी आहे असं माझं बिलकुल मत नाही. करिअर ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे आणि म्हणून सचिन दांगट यांच्याशी आमची चर्चा झाल्यानंतर हा विषय ठरला की आपण हा विषय सर्व वारजेकरांसाठी आणि त्यासोबत ऑनलाईन असणाऱ्या सर्वांसाठीच हा विषय, नेमकं करिअर म्हणजे काय, म्हणजे मी सांगतोय म्हणजे ते करिअर असं नाही, अनेकांना आपापल्या पद्धतीने हा विषय मांडता येईल. फक्त मला असं वाटतं की काही मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. त्या मुद्द्यांमध्ये करिअर नेमकं काय आहे हा अंदाज जर आपल्याला आला तर मग वयाच्या 30मध्ये असताना, 40 नंतरच्या सुद्धा काळामध्ये, अगदी रिटायरमेंटच्या आसपास सुद्धा हा विषय किती महत्त्वपूर्ण आहे हे लक्षात येईल. त्यामुळं सुरुवातीलाच मी सांगतो की फक्त विद्यार्थ्यांनीच ऐकायला पाहिजे असं काही नाही. आपण सगळेजणच समवयीन, समकालीन, मी स्वतः 40 नंतर आत्ता फेसबुकवरतून म्हणजे मी सांगतोय विषय, परंतु मला असं वाटतं की तोही शोध आपण घेतोय. स्वतः मी या करिअरचा विषयाचा कायम शोध घेतोय. करिअर ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे काहींना शालेय जीवनामध्ये उत्तम मार्क्स पडतात, मग चांगल्या ठिकाणी ॲडमिशन त्यांना 11वी 12वीत मिळतं, मग ते काहीतरी सायन्स, कॉमर्स, आर्ट्स या वर्गवारीतून जातात. काही मंडळींना लगेचच म्हणजे उत्तम असा जॉब मिळतो, मग आपण म्हणायला लागतो की त्याचं छान करिअर झालं बरं का. कुणीतरी परदेशात जातं, हल्ली परदेशात जाणं आणि तिथून माघारी येणं हा सगळा विषय खूप वेगळ्या पद्धतीने कोरोनाच्या काळामध्ये घेतला जाईल. इथून पुढच्या काळात याचे काही संदर्भ बदलतील, परंतु नोकरी लागणं, चांगला व्यवसाय चालू होणं, आईवडिलांच्याच सहकार्यातून मग व्यवसाय भांडवल असं निर्माण करून मग स्वतःचा व्यवसाय चालू करून सेटल होणं, पैसा मिळायला लागला की मस्त चाललंय आमचं असा एक विषय पुढे यायला लागतो. एखाद्या व्यक्तीला चांगलं पद मिळालं, चांगले पैसे मिळाले, प्रतिष्ठा मिळायला लागली की आपलं आपसुकच एक वाक्य येतं की मस्त चाललंय बरं का याचं करिअर. खरं करिअर हे असं असतं तर मग ते पैसा केंद्रितच तो विषय सगळा झाला असता. माझ्या मते असं नसावं. करिअर हे जीवन जगण्याचा मार्ग आहे. तो लता दिदींना गाण्याच्या स्वरूपात आयुष्य समृद्ध करत करत एक प्रकारे ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतोय ते काम उत्तमपणे करणं याच्यामध्ये त्यांनी दाखवून दिला. किशोर कुमार यांनी त्यांची गाणी ते गात राहिले. 1986 नंतर ते गाणी म्हणत नाहीत कारण ते आपल्यात नाहीत, परंतु आपल्यासोबत ते कायम असतात. त्याचं कारण त्यांची गाणी अजरामर झाली. आपण जे काम करतोय ते अजरामर पद्धतीचं, इतिहासात त्याची नोंद होईल का, आपल्याला आपल्या कामातून समाधान मिळेल का, आपल्याला हे काम करण्यासाठीची एक संधी मिळेल का, या पद्धतीने जर आपण विचार करायला गेलो तर मला असं वाटतं करिअर हे पैशाच्या पलीकडे आहे. पैशाच्या पलीकडे आहे. डॉक्टर नीतू मांडके यांचा गरवारे कॉलेजमध्ये एक कार्यक्रम झाला होता. त्याला मी एक विद्यार्थी म्हणून हा कार्यक्रम पाहत होतो. व्यासपीठावरती नाना पाटेकर होते. नाना पाटेकर हे अभिनय क्षेत्रातले दिग्गज
प्रहार, क्रांतिका, हे सगळे तिरंगा असे अनेक चित्रपट दिल्यानंतर त्यावेळेस नाना पाटेकर हे अत्यंत सगळे म्हणजे तरुणांचे गळ्यातलं ताईत. व्यासपीठावरती ते असूनही बोलणार नव्हते, कारण बोलणार होते डॉक्टर नीतू मांडके. आणि डॉक्टर नीतू मांडके म्हणजे हृदय शल्य विशारद, म्हणजे संपूर्ण जगामध्ये त्यांचं नाव, आत्ता ते आपल्यात नाही आहेत, परंतु नीतू मांडके साहेबांचं नाव कुणी विसरणार नाही. कारण हृदयावरच्या अत्यंत किचकट असे ऑपरेशन जे आहेत, सर्जरी आहेत, ते करायचे आणि त्यांचं खूप त्याच्यात नाव झालं होतं. त्यांचा या विषयावरती डायलॉग चालू होता की मेडिकल क्षेत्रातलं करिअर कसं असतं. आणि यानंतर जी प्रश्नोत्तर होती त्या प्रश्नोत्तरामध्ये डॉक्टर नीतू मांडके पालकांना म्हणाले, विद्यार्थ्यांना म्हणाले की तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न अवश्य विचारा. आणि त्यावेळेस पब्लिकमध्ये बसलेल्या एक पालक महिला, त्यांच्यासोबत त्यांची मुलगी आली होती, त्या उभे राहून म्हणाल्या डॉक्टर नीतू मांडकेंना की नीतू मांडके साहेब, तुम्ही किती पैसे कमावता हो, करिअरमध्ये तुम्ही या सगळ्यात या क्षेत्रात मोठे आहात, तर आम्हाला उत्सुकता आहे की तुम्ही किती पैसे कमावता. कारण हृदयाचे जे आजार आहेत किंवा ज्याला असं म्हणतात की हार्ट रिलेटेड डिसिजेस खूप या काळात वाढलेत, तर त्याच्याबद्दलच्या समजा अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि ते काय सगळं ऑपरेशन्स खूप चालू असतात आणि हे खूप महत्त्वाचं असल्यामुळे याला पैसे खूप मिळत असतील आणि दररोज तुम्ही अनेक ऑपरेशन्स करता असं आमच्या कानावर आले, तर एकूण पैसे किती कमवता, असा त्याचा रोख होता, त्या बाईंचा त्या प्रश्नाचा असा रोख होता. डॉक्टर नीतू मांडके खरं तर जेवढे त्या विषयातले तज्ज्ञ आणि तेवढे मनापासून काम करणारे, तेवढे तसं म्हटलं तर ते तापट स्वभावाचे सुद्धा होते. आणि त्यांचे मित्र नाना पाटेकरांचाही स्वभाव तापट. नीतू मांडके साहेबांना त्या प्रश्नाचा इतका राग आला आणि माईक बाजूला केला त्यांनी आणि त्या मॅडमकडे त्यांच्याकडे बोट दाखवून तसं म्हटले, मी जरा असभ्य शब्द वापरतोय, तो शब्द असा आहे की काय दरिद्री प्रश्न विचारलाय. त्यांनी त्या बाईंकडे बघून बोट दाखवून म्हणाले एकदम जोरात, म्हणजे माईक बाजूला करून थेट आवाजात त्यांनी तो शब्द वापरला, काय दरिद्री प्रश्न विचारलाय. असं म्हटल्यानंतर त्या बाई जी होत्या, पालकबाई, त्या खालीच बसल्या. त्यांची सोबत आलेली त्यांची जी मुलगी होती ती सुद्धा त्या आईकडेच रागाने बघायला आली की मम्मी काय तू प्रश्न विचारलास. व्यासपीठावरती सुद्धा वातावरण तणावाचं झालं, सगळेजण जरा सावरून बसले. नाना पाटेकरांनी सुद्धा पायावरची घडी जी टाकली होती ती व्यवस्थित करून जरा आता नीट बसले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आत पळून गेले. आता लक्षात आलं की हे आता प्रकरण हे जरा हातघाईवरती आले, कारण नीतू मांडके चिडले, म्हणजे त्यांना झुपकेदार मिशा, त्या दोन्ही साईडनी मिशांवरतून असा हात फिरवून ते पुन्हा त्या बाईंकडे रागाने बघत होते, काय दरिद्री प्रश्न विचारलाय. आणि ते त्यानंतर जे बोलले ते सुन्न करणारं होतं. ते असं होतं, डॉक्टर नीतू मांडके म्हणाले की तुम्ही मला काय प्रश्न विचारला पाहिजे होता. इथं सगळे विद्यार्थी जमलेत, हे सगळे कळ्या उमलतानाचे हे सगळे विद्यार्थी आहेत, काय प्रश्न विचारताय, पैशाबद्दल बोलताय. ते म्हणले तुम्ही मला असा प्रश्न विचारला पाहिजे होता की डॉक्टर नीतू मांडके, तुम्ही मेडिकल क्षेत्रातल्या करिअरमध्ये का गेला तो. तुम्ही मला असाही प्रश्न विचारला पाहिजे होता की तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचा अभ्यास कसा केला हो. तुम्ही असा मला प्रश्न विचारला पाहिजे होता की तुम्ही हृदय हे तुमच्या अभ्यासाचा आणि कामाचा विषय का बरं ठेवलात. तुम्ही असाही प्रश्न मला विचारला असता तरी मला आवडलं असतं की हृदयावरती ऑपरेशन करताना तुमचा हात थरथर कापतो का हो. मला तोही प्रश्न आवडला असता. मला हाही प्रश्न आवडला असता की समोरच्याच्या हृदयामध्ये ऑपरेशन करत असताना तुमच्या हृदयामध्ये काय होतं हो. या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी आवडीने दिली असती, परंतु तुम्ही अत्यंत दरिद्री प्रश्न विचारलाय. तुम्ही किती पैसे कमावतो, परंतु विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देणं माझं कर्तव्य आहे. मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. आणि डॉक्टर नीतू मांडके म्हणाले त्या महिलेला, ते म्हणाले की तुम्ही आणि तुमची मुलगी ह्या दोघी माझ्या हॉस्पिटलमध्ये अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये एक दिवशी येऊन बसा. सकाळी 10:30 पासून रात्री 6:30 पर्यंत तुम्ही फक्त एकच काम करा, ते म्हणजे माझ्याकडे आलेल्या नोटा मोजा. ते म्हणाले मी गॅरंटी देऊन सांगतो की तुम्ही दिवसभर ब्रेक न घेता जरी नोटा मोजत बसला तर नोटा संपणार नाहीत, परंतु वेळ संपून जाईल. एवढे पैसे मी कमावतो. पण हे पैसे कमावण्यासाठी मी डॉक्टर झालेलो नाहीये. डॉक्टर नीतू मांडकेंचं पुढचं वाक्य अत्यंत हृदयावरती कोरून ठेवणारं वाक्य होतं. ते म्हणाले ॲम्ब्युलन्समधनं आलेला पेशंट माझ्या उपचारांनी चालत चालत घरी जायला पाहिजे, ह्यासाठी मी डॉक्टरी पेशामध्ये आलोय, पैसे कमवण्यासाठी आलो नाहीये. पैसे हे नंतर मिळतातच. हे अत्यंत महत्त्वाचं वाक्य किती लोकांच्या लक्षात येते बरं, किती लोकांच्या लक्षात येतंय.
दुर्दैवाने करिअरच्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये, जीवनाच्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये पैसा हा जर केंद्रस्थानी राहायला लागला तर मला आश्चर्य वाटते की आपण काय पद्धतीची कामं करणार आहोत. आणि म्हणून जी जी माणसं यशस्वी झाली त्यांनी करिअरला त्याच्या पलीकडे पाहिले. म्हणजे आज आपण ज्या महान थोर व्यक्तींची नावं घेतो, ज्या महान थोर व्यक्तींनी आपल्या हृदयामध्ये आज नाव करून ठेवलंय, ते आपल्या डोक्यातून कधी जाऊ शकत नाहीत. ह्या सगळ्या ग्रेट व्यक्तींनी जे केलंय ते पैशाच्या पलीकडे जाऊन जीवनामधलं काहीतरी कॉन्ट्रीब्युशनचं काम केलंय. ते कॉन्ट्रीब्युशन टू सोसायटी. मला असं वाटतं की आम्ही वारजेकरच्या वतीने आपण जे काम करता तेही याच पद्धतीचं असावं की कॉन्ट्रीब्युशन टू सोसायटी. आम्ही आमच्या समाजाला देणं लागतो. ज्या गांधीजींचं आपण नाव घेतो त्या गांधीजींनी कधी पैशाच्या मागे धाव घेताना दिसलेली नाहीये. कधी 2 नंबरचा पैसा, करप्शन, गांधीजींच्या जीवनामध्ये हे खरं तर शब्दही आणू नयेत, परंतु सत्याच्या प्रयोगमध्ये त्यांनी त्यांच्या विचारातली, त्यांच्या मनातल्या विचारांची सुद्धा मळप दाखवलेली आहे. पण त्याच्यातही तो मुद्दा आलेला नाहीये. गांधीजी कधीही पैशाच्या मागे धावले नाहीत. गांधीजी कायम आपल्या देशातील जनतेसाठी, तसं म्हटलं तर अंगावरच्या अगदी मोजक्या कपड्यांसह ते लढा देत राहिले. गांधीजींच्या बद्दल बोलताना पैशाचा संदर्भ मी यासाठी देतोय की जे गांधीजी पैशाच्या मागे धावले नाहीत त्याच गांधीजींचा फोटो नोटेवर असतो. म्हणजे तुम्ही ज्याच्या मागे जाणार नाही ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल, परंतु त्यासाठी मात्र मनापासूनचं काम. आणि मला आत्तापर्यंत जे काही मी छोटंसं काम करत आलो, माझं काम तर काही फार मोठं नाही आहे, फक्त मी अवेअरनेस क्रिएट करतोय. करिअरबद्दलचा खरा अवेअरनेस. करिअर म्हणजे पैसा नाही, करिअर म्हणजे प्रसिद्धी नाही. करिअर हा फक्त एक आपल्याला, आपण जन्माला आलोय, ते जन्माला आल्यानंतरचं माझं कार्य काय असलं पाहिजे याचा मी फक्त प्रसार करतोय, गावोगावी जातोय. आज योगायोगाने मी आज वारजे भागातीलच लोकांसाठी मी आज इथून बोलतोय, परंतु गावोगावी म्हणजे ज्या ठिकाणी एसटी पण जात नाही त्या ठिकाणी जाऊन सांगायचं की आपल्याला हसरा समाज निर्माण करायचा आहे. आमचा हा भारताची जी पुढची येणारी जी पिढी असेल, अजून त्याच्या पुढची येणारी पिढी असेल, जगातील कुठेही सर्वे झाला तर अत्यंत आनंदी, यशस्वी, ज्याला असं खऱ्या असं म्हणतात की समाधानी माणसं कोणत्या देशात राहतात, ती आमच्या भारत या देशात राहतात. जगातील सगळ्यात जास्त समाधानी लोकांचा देश कोणता? भारत. हा एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे. पण हे सांगत असताना मला हे सांगावं लागतंय की मग आवडीच्या क्षेत्रात जर आपण गेलो तर आनंदी आणि समाधानी राहू. आवडीच्या क्षेत्रात गेल्यानंतरच आपले चेहरे टवटवीत आणि फुललेले दिसतील. तसे टवटवीत आणि फुललेले नसलेले चेहरे म्हणजे काही समाज आणि देशाची काही प्रगती झाली असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला आवडीच्या क्षेत्रात, त्यात 2 भाग आहेत. एक तर आवडीच्या क्षेत्रात जाणे, किंवा दुसरा भाग म्हणजे आवडीचं क्षेत्र नाही मिळालं, दुर्दैवाने नाही मिळत. 10% लोकांनाच आवडीचं क्षेत्र मिळतं, 90% लोकांना नाही मिळत. आवडीच्या क्षेत्रात नाही आपण जाऊ शकलो तर ज्या क्षेत्रात गेलोय त्या क्षेत्रात आवड निर्माण करणे, याच्या व्यतिरिक्त पर्याय आपल्याला काहीच नाहीये. आणि म्हणून आवडीच्या क्षेत्रात काम करणे. आणि दुसरा एक हेतू, मी जरा त्या हेतूने काम करतो, लोकांपर्यंत पोहोचतो. मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच तो विषयही सगळ्यांपर्यंत पोहोचावा. तो म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कष्टातून, आपल्या सगळ्यांच्या आपण ज्या क्षेत्रात काम करतोय तिथे काम करत असताना जी काही क्रिएटिव्हिटी आपण करू, जे काही आपण करू, त्याच्यातून जी काही अर्थकारण ॲक्सिलरेट होईल, त्या अर्थकारण ॲक्सिलरेट झाल्यानंतर आमचा काही वर्षांनंतरचा भारत हा सुजलाम सुफलाम, खऱ्या अर्थाने समृद्ध आणि संपन्न झालेला, जे स्वप्न आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिले, जे स्वप्न त्यानंतरही आणि त्याच्याही आधी त्याही सगळ्या महापुरुषांनी पाहिले, या स्वप्नामधलं खरं रयतेचं राज्य, ज्याच्यामध्ये आपण स्वातंत्र्य मिळालंय परंतु आपल्याला जी काही संपन्नता हवी ती संपन्नता सगळ्यांना घेऊन असलेली संपन्नता. म्हणजे याच्यामध्ये एखाद्या विशिष्ट शहराचाच विकास होतोय असं नको व्हायला, एखाद्या विशिष्ट समाजाचाच विकास होतोय असंही नको व्हायला. सुजलाम सुफलाम असलेला देश, निसर्गाला सोबत घेऊन चाललेला देश, आणि हे सगळं करत असताना आर्थिकदृष्ट्या सबल असलेला देश, ज्या देशाकडं कुणाचीही नजर वाईट पद्धतीने जात नाहीये. आणि म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी उल्लेख केला. अखंड सतर्क पद्धतीने त्यांनी जे कार्य केलं, कधीही विश्रांती घेतली नाही, संपूर्ण आयुष्य विश्रांती न घेता रयतेसाठी काम केलं ते महाराज. त्या महाराजांचा जो आदर्श तो जगभर घेतला जातो, तोच खरा आदर्श मला असं वाटते की आपण विविध क्षेत्रांमधले ते तशा पद्धतीचं काम उमटवू शकतो का? असं जर झालं तर आमच्या राजांचा जो हा प्रदेश आहे, हा संपूर्ण देश आहे, या देशाकडं कुणाची वाकडी नजर जाणार नाही. आणि वाकडी नजर जायची नसेल तर केवळ ॲम्युनिशन आणि युद्धसज्जतेमध्ये आपण नंबर 1 असून चालत नाही, तर आर्थिकदृष्ट्या आपण सबल असावं लागतं. आणि आर्थिकदृष्ट्या सबल असलेला देश जो असतो त्याचे इतरांशी जे संबंध असतात, हे संबंध पुढच्या देशाला ते अडचणीचे ठरू शकतात जेव्हा ते आपल्यावरती आक्रमण करतात. आणि म्हणून पुढचा देश आपल्यावरती हल्ला करत नसतो.
आणि हा हल्ला करू नये यासाठी काय करायला लागणार आहे? मला तुम्हाला हे सांगायचं आहे, फक्त सैनिक बांधवच आपल्यासाठी संरक्षण करतील असं करून चालणार नाही. तर तुम्हा सगळ्यांना काय करावं लागणार आहे की भारताची आर्थिक उन्नत अवस्था करायला लागणार आहे. ती आर्थिक उन्नत अवस्था मग ती फार्मसी क्षेत्रात असेल, इंजिनिअरिंग क्षेत्रात असेल, उद्योजकतेमध्ये असेल, शेतीमध्ये असेल, संशोधन क्षेत्रामध्ये असेल, निवडलेल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये असेल, ते जर आपण करू शकलो तर मग जग हे जगाचं जे नेतृत्व आहे ते संपूर्ण भारत देशाकडे असेल. आणि त्यानंतर मग ती जी रुपयाची व्हॅल्यू जी आहे ती सगळ्यात वरती ज्यावेळेस असेल, कदाचित 15-20 वर्ष अजून लागतील. त्यानंतर जेव्हा आपण हे सगळं बोलू त्यावेळेस भारत सुजलाम सुफलाम भारत देश असेल. आणि यासाठी कोण उपयोगाला येणार? ती सगळी आता जी शिक्षण घेणारी मुलं आहेत, आपण जे सगळेजण आहोत, हे आपण विविध क्षेत्रामध्ये योगदान करावं. यासाठी मी आपल्या सगळ्यांशी बोलत असतो. आणि म्हणून मला हा मुद्दा सांगायचा आहे, चांगल्या कामाला स्पर्धा नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. लोकांना वाटतं की खूप स्पर्धा वाढली. स्पर्धा नाही आहे. कोरोनावरती लस करण्यासाठी कुठे स्पर्धा आहे? कुठे स्पर्धा आहे? कारण कोरोनाची लस करणं अवघड आहे. कोरोनावरती औषध करायला कुठे स्पर्धा आहे? कारण ते करतील कुणीतरी. ती आली की आपण घेऊ, औषध आलं की आपण घेऊ, एवढंच दिसतंय ना. चांगल्या कामाला स्पर्धा नाही आहे. स्पर्धा आहे. कुठे आहे? लग्न समारंभामध्ये शेवटचे मंगलाष्टका झाल्यावरती पहिल्या पंक्तीला स्पर्धा आहे, बरोबर का नाही? परंतु त्या लग्न कार्यामध्ये पाणी संपल्यानंतर एखादा टँकर आणायचा असेल तर त्यासाठी 2 कार्यकर्ते मिळत नाहीत. वधूपित्याला धावपळ करावी लागते. हे का होतं? त्याचं कारण असं आहे की सर्वसामान्य गोष्टीमध्ये आम्ही गर्दी करतो, परंतु अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीमध्ये गर्दी होत नाही. रिक्षामध्ये गर्दी झालेली तुम्हाला दिसेल, बसमध्ये गर्दी झालेली आपल्याला दिसेल, परंतु विमानात गर्दी झालेली आपल्याला दिसणार नाही. कारण सर्वोच्च ज्या गोष्टी असतात या ठिकाणी क्वालिटीचा विषय येतो. आपल्याला क्वालिटी हा मुद्दा खालपर्यंत पोहोचवता आला तर. संत गाडगेबाबांनी जे कार्य केलं, स्वच्छतेचं कार्य केलं, त्यावेळेस त्यांना स्पर्धा निर्माण झाली असेल का? की गाडगेबाबा ज्यावेळेस झाडून काढत असतील त्यावेळेस नाही आता तुम्ही नाही झाडतात, आम्ही पण झाडणार आहे असं म्हणणारे कार्यकर्ते पुढे आले असतील का? बिलकुल नाही. उलट लोकांनी सांगितलं असेल तिथं राहिलंय, नीट काढा झाडून. चांगल्या कामाला स्पर्धा नाही, हा जीवनाच्या सर्व क्षेत्रात लागू होणारा नियम आहे, सर्व क्षेत्रात. त्यामुळं एकूणच आपण जर रचनेमध्ये पाहिलं तर जेव्हा जेव्हा आपल्या मनात येईल की मला हे काम करायचं आहे, तर ह्या कामामध्ये बिलकुल स्पर्धा नाही आहे. जेव्हा ते काम खूप उच्च दर्जाचं काम असेल. आजही पेंडिंग कामं खूप आहेत. आमचा शेतकरी बंधू अडचणीत आहे. काय अडचणीत आहे? की त्याला बाजारभाव मिळत नाही. पावसाच्या सगळ्या म्हणजे वेळा पण बिघडलेल्या आहेत आणि त्याचं प्रमाणही बिघडलेलं आहे. गारपिटीपासून अवकाळी पावसापर्यंत सगळ्या गोष्टी घडत आहेत. पाणी उपलब्ध नाही तर पाणी अतिउपलब्ध आहे. मागच्या वर्षी सांगली आणि कोल्हापूर भागात जे झालं तर काही ठिकाणी दुष्काळ पडतोय. मला असं वाटतं की आपल्या तरुणांमध्ये मग त्याला काय शिक्षण इंजिनिअरिंगचंच पाहिजे, सायन्सच पाहिजे असं पण काही नाही आहे. जर जी मुलं कॉलेजमध्ये आहेत त्यांच्यासाठी तो मुद्दा महत्त्वाचा आहे. परंतु कदाचित आपले सगळे समवयस्क मित्रांनी सुद्धा हा विचार करायला हरकत नाही आहे की जे पेंडिंग काम आहे ते काम मी करणार. आजच्या तारखेला पेंडिंग कामं कोणती आहेत? मी मार्च महिन्याच्या शेवटी सुद्धा एका फेसबुकमध्ये लाईव्हवरती बोललो होतो. आमच्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि नूतन महाराष्ट्र संस्थेने तो कार्यक्रम ठेवला होता. मी त्याच्यातही बोललो होतो की आगामी काळामध्ये माणसं एकमेकांच्या जवळ आल्यानंतर त्यांच्यामध्ये अंतर निर्माण व्हावं यासाठीचे प्रॉडक्ट्स येणं अपेक्षित आहे. आले प्रॉडक्ट्स. रिक्षांमध्ये आता जे लावलेले फिलामेंट्स आहेत ते एक प्रॉडक्ट आहे. मारुती सुझुकी कंपनीने ते जाहीर पण केलंय की आता मी जो शब्द वापरला होता एक्झॅक्ट तोच शब्द आहे. तो शब्द असा आहे की कंपार्टमेंट कार्स. जशी जशी आपल्यावरती आपत्ती येईल, कोरोनासारख्या काळामध्ये आता ही जी आपत्ती आली, ही आपत्ती सुद्धा काही लोकांच्या दृष्टीने कार्य करण्यासाठी, लोकांना याच्यातून बाहेर काढण्यासाठी, लोकांना याच्यातून बाहेर काढताना सुद्धा तरी त्याचं कमर्शियलायझेशन कुठेतरी करता येईल का? म्हणजे काही प्रॉडक्ट्स असतील, जसं सॅनिटायझरचे अनेक प्रकार, पायाने दाबलं तरी हातावर पडतंय. हा सॅनिटायझरचा हा जो प्रकार, याच्यामध्ये आपल्याला त्या आजारापासून दूर जायचंय. आता मास्क लावणं अडचणीचं होतं, तर बघा ते नवीन एका मास्कवरती कार्बन डायऑक्साईड बाहेर जाण्यासाठीचा सिंगल साइडेड वॉल्व हा तयार करण्यात आलाय. याच्याही पुढे जाऊन की मास्क हे अगदी सोप्या पद्धतीचं, आता जे म्हणतो ना आपण की नीट लावले जात नाहीत, त्याचं कारण असं की गुदमरलं जातं. तर नवीन नवीन पद्धतीचे मास्क येतील का? हायजीनच्या नवीन पद्धती, त्या नळाला हात न लावता सुद्धा पाणी आलं पाहिजे यासाठीच्या सेन्सरी सिस्टीम्स, याचं सगळ्यांचं प्रमाण वाढू शकेल. मला असं वाटतं की आगामी काळामध्ये उद्योजकतेमध्ये सुद्धा करिअर करण्यासाठी खूप मोठ्या संधी आहेत. आज आपण चायनासोबत जे धोरण ठेवलेलं आहे, अत्यंत महत्त्वाचं धोरण ते की आता तुमच्याकडचं इम्पोर्ट आम्हाला नको, ते नुसतं ॲपच्या बाबतीत करून चालणार नाही. खरं तर मुळात सगळ्या प्रॉडक्टसाठी. आणि मग आत्मनिर्भरता जी आहे खऱ्या अर्थाने ती आत्मनिर्भरता अशी राहणार आहे की वाटत होतं, मला तर वाटत होतं, मी अनेक वर्षांपासूनच्या भाषणामध्ये हा मुद्दा तर मांडतच होतो. तो मुद्दा असा होता की गणेश उत्सवातल्या गणपतीच्या मूर्ती, राखी पौर्णिमेच्या वेळेसची राखी, दिवाळीमध्ये दिवाळीमधील लाईटच्या माळा,
दिवाळीमध्ये असलेल्या पंत्या, ह्या जर सगळ्या आपण यातल्या बहुतांशी प्रॉडक्ट्स किंवा आपल्या दैनंदिन उपयोगाचे सुद्धा कमी किमतीतल्या किंवा जरा दिसायला चांगले प्रॉडक्ट्स जे चीनवरतून येत होते, हे सगळे प्रॉडक्ट्स खरं तर आपण थांबवणं, यावर्षी लगेच थांबवता येईल का मला माहीत नाही, परंतु या सगळ्या प्रॉडक्ट्सचं म्हणजे ज्याला असं म्हणतात की इम्पोर्ट सबस्टिट्यूशन, म्हणजे आपण जर इथे तयार करू शकलो, आपलेच बांधव आपणच आत्ता जर लाईटच्या माळा करू शकलो आपल्या पद्धतीने असतील, पण आदर्श घेताना कदाचित कमी किमतीमध्ये आणि जास्त क्वालिटीचं करण्यासाठी आपण जरा डोकं वापरावं लागेल, क्रिएटिव्हिटी करावी लागेल. आणि यासाठीचं मनुष्यबळ आपल्या देशामध्ये आहे. सगळ्यात जास्त तरुणांची संख्या भारतामध्ये आहे. सुशिक्षित आणि शिकलेल्या लोकांचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे. काही लोक इंजिनिअरिंग कॉलेज वाढले म्हणून टीका करतात. माझं तर मध्ये ठीक आहे ना, त्यातलं टेक्नॉलॉजीचं शिक्षण त्यांना मिळालंय. आता या सगळ्या लोकांना नोकऱ्या शोधत बसण्यापेक्षा छोटे छोटे उद्योजक जर आपण त्याच्यातून तयार करू शकलो तर इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचं जे बिघडलेलं गणित आहे त्याच्यामध्ये इम्पोर्ट सबस्टिट्यूशन आणि त्याच्याही पुढचं एक पाऊल म्हणजे इथून तिकडे पाठवण्यासाठीचा माल आपण इथं भारतात तयार करू शकलो. म्हणजे चाकणमध्ये एखादी जपानची कंपनी आली म्हणून पाठ थोपटणारे आपण इथून पुढच्या काळामध्ये जपानमध्ये भारतातली कंपनी गेली म्हणून जर वातावरण तसं तयार होणार असेल तर ते आपल्याला अपेक्षित आहे आणि ही त्यासाठीची सुसंधी आहे असं मला वाटतंय. आणि म्हणून हे चांगलं काम आहे, या कामाला स्पर्धा नाही. जो म्हणेल की मला हे काम करायचंय त्याला कोणी अडवणार नाही. कर तू कर. कारण जसं म्हणजे ज्या पद्धतीने स्वातंत्र्यवीरांनी सुद्धा याच्यामध्ये कामं केली, स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या ज्या लोकांनी भाग घेतला त्यांना कुणी अडवलं नव्हतं की ठीक आहे तू करतोस तू कर. म्हणजे आम्ही नंतर येऊ असं म्हणणारे करिअरला फॉलो करतील. पण आता ज्याच्यामध्ये नेतृत्व क्षमता आहे तो या विविध क्षेत्रांमध्ये उद्योजकता असेल, संशोधन असेल. मित्रांनो, पेंडिंग कामं खूप आहेत. ती पेंडिंग कामं म्हणजेच करिअर आहे. ती पेंडिंग कामं त्या त्या काळामध्ये ज्यांना ज्यांना असं वाटलं की हे पेंडिंग काम आहे, मला असं वाटतं की त्यांनी ते करिअर करून टाकलं. ज्या पद्धतीने किशोर कुमार यांच्या लक्षात आलं, आर डी बर्मन यांच्या लक्षात आलं की जुन्या संगीताचा बाज असलेलं परंतु थोडंसं पॉप वाटणारं गाणं जर आपण युवकांपर्यंत पोहोचवलं तर आवडेल, तर त्यांचा तो मुद्दा, ती गॅप होती, ती गॅप भरून निघाली आणि त्यानंतर मग त्यांचं युग चालू झालं. विविध क्षेत्रांमध्ये हेच घडत आले, विविध क्षेत्रांमध्ये हेच घडत आले. आता मगाशी मी शेतकऱ्यांबद्दल बोललो की बिचारे शेतकऱ्यांसाठी हवामान खात्याचे अंदाज जे अचूकपणे वर्तवले जात नाहीत, कदाचित प्रयत्न करत असतील परंतु यश मिळत नसेल, त्या ठिकाणी काम करायची गरज आहे. म्हणून ऐकणारे जे लोक आहेत त्यातले कदाचित विद्यार्थी असतील तर ते म्हणतील की मग ठीक आहे, इतरांवर टीका करण्यापेक्षा, त्यांना नावं ठेवण्यापेक्षा किती दिवस आपण दुसऱ्यांना शिव्या देणार, मी जातो आणि मी करतो ही भावना, मग त्यासाठीचा शैक्षणिक कोर्स एखादा विद्यार्थी करू शकतो. आणि मग हवामान खात्यामध्ये जाऊन उत्तम पद्धतीचं सॉफ्टवेअर बनवणं ही सुद्धा देशसेवाच आहे. कारण याच्यातून शेतकरी बांधवांना उपयोग होणार आहे. आणि एक्झॅक्टली कळलं की अमक्या तारखेला गारपीट होण्याची शक्यता आहे, आमचं शेतकरी द्राक्षाचं पीक जे ते काढून घेईल, ती लाखो रुपयांचं जे नुकसान आहे ते वाचू शकेल. असं आपण करू शकतो. हवामान खात्यामध्ये चांगलं सॉफ्टवेअर करणारे, चांगल्या प्रकारे स्टॅटिस्टिक्सचा अंदाज देणाऱ्या लोकांची गरज आहे. आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये माळीन नावाचं गाव, एक दिवशी ढगफुटी होते काय आणि अख्खा तो डोंगर, तो बेचिराख होऊन त्याच्या खालचं गाव पूर्ण गाडलं जाते. संपूर्ण गावच्या गाव त्याच्यामध्ये संपून जातं. बातमी वाचल्यानंतर दुःख होतं. पण मला माझ्यातला एक सायन्समधला एक विद्यार्थी म्हणून, एक प्राध्यापक म्हणून, एक करिअर काउन्सिलर म्हणून मला असं वाटतं की किती विद्यार्थी त्या दिवशी असं म्हणाले की ही आपली चूक आहे. ही आपली चूक अशी आहे की आजपर्यंत एक्झॅक्टली हवामान खात्यात काय होतंय ते आपल्याला सांगता येत नाही. जोपर्यंत ते सांगतायत ना तोपर्यंत अशाच पद्धतीने गरिबांची ही अवस्था होईल. आणि म्हणून मी म्हणेल की ते एक क्षेत्र उपलब्ध आहे. करिअर सर्वांसाठी म्हणजे काय, ज्या ज्या ठिकाणी पेंडिंग काम आहे, जिथं जिथं दुःख आहे, जिथं जिथं प्रॉब्लेम आहे, रिसर्चमध्ये याला शब्द आहे की प्रॉब्लेम डेफिनेशन, जिथं जिथं प्रॉब्लेम आहे. आणि आजच्या कोरोनाच्या काळामध्ये तर एवढे प्रॉब्लेम्स आहेत की या काळामध्ये आपल्याला अनेक पद्धतीने सोशल डिस्टन्सिंगचा वापर बाय डिफॉल्ट कसा होईल आणि त्यामुळे आपण दैनंदिन जीवन सुद्धा जगू शकू. म्हणजे लॉकडाऊनपेक्षाही दैनंदिन जीवन जगून संसर्ग होणार नाही यासाठी काय करता येईल. नुसतं थोडा डोक्याचा भाग जरी वापरला तरी नवीन पद्धतीचे प्रॉडक्ट्स याच्यातून उदयाला येतील. चांगल्या कामाला स्पर्धा नाही, हा करिअरचा एक अत्यंत महत्त्वाचा नियम. अजून करिअरचा एक नियम आहे ते म्हणजे काम वाढल्यानंतर, आपलं जे काम आहे ते काम वाढल्यानंतर आपल्याला आनंद व्हायला पाहिजे. काही लोकांना काम वाढल्यानंतर दुःख होतं, म्हणजे काम चालू आहे आणि अजून काम आलं, त्रास होतो ना. पण हे करिअर करणाऱ्यांच्या बाबतीत नाही होतो, जॉब करणाऱ्यांच्या बाबतीत होऊ शकेल. करिअर करणाऱ्यांच्या बाबतीत म्हणजे समजा तो विराट कोहली आहे, त्याला जर त्याच्या सामना अधिकाऱ्याने सांगितलं की विराट तुला पुढच्या 3 महिन्यानंतर एका दौऱ्यावरती जायचे, नेतृत्व करायचे, विराट कोहली असं म्हणणार आहे का सारखं मला काय काम सांगताय, सारखं मीच नेतृत्व करायचं का किंवा मीच खेळायला जायचं का? खुश होणार आहे ना.
काम म्हणजे अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी, कर्तृत्व दाखवण्याची संधी, देशासाठी खेळण्याची संधी, आणि पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा हे सगळं मिळणारच आहे. अमिताभ बच्चनना आज दुर्दैवाने ते कोरोना याच्यावरती आजारावरती उपचार घेतात, त्यातून ते सुखरूपपणे बाहेर येतील, कारण गेली अनेक दशकं हे त्या क्षेत्रात काम करतायत, चित्रपट क्षेत्रात काम करतायत. हे पॅशनेट असलेला माणूस आहे तो. पॅशन म्हणजे की त्यांना त्यांच्या करिअरमध्ये एका नंबर 1 वरती राहताना इतक्या दिवसांमध्ये सुद्धा ते कधीही हटले नाहीत, सातत्याने ते काम करत राहिले. मला असं वाटतं की अमिताभ बच्चन यांनाही कुणी सांगितलं की एखाद्या नवीन चित्रपटात काम करायचं, ते 100% म्हणणार आहे स्क्रिप्ट आणून दे. त्याचं कारण त्यांना ती संधी सोडायची नसती. अमिताभ बच्चन जाहिरात सुद्धा सोडत नाहीत, आणि ह्या वयात 75च्या मध्ये. त्याचं कारण ते पैशाच्या मागे नाही लागलेले. अमिताभ बच्चन यांना त्या कामाचा एक प्रकारचा छंद आहे, एक प्रकारचा तो नाद आहे, आणि तो नाद आपल्या करिअरमध्ये ज्यावेळेस होईल, आपल्या जीवनात होईल, आपल्या आयुष्यात होईल ना, त्यावेळेस ती खरी मजा येणार आहे. आपल्या आयुष्यात असं व्हायला पाहिजे. कधी एकदा सकाळी लवकर उठतोय आणि कामाला सुरुवात करतोय, असं क्षेत्र म्हणजे माझं करिअर. रात्री झोपच लागली नाही पाहिजे, कधी एकदा सकाळी उठतो. जसं आपल्याला पिकनिकला जाताना होतं बघा, पिकनिकला उद्या कधी लवकर दिवस उजाडतोय. ही अवस्था आपल्या करिअरमध्ये येऊ शकेल का? आणि ज्या दिवशी अशी अवस्था आपल्या करिअरमध्ये येईल, मला असं वाटतं की एकदम भन्नाट काम म्हणजे जीवन जगण्याचा आनंद मिळतोय, कामातलं समाधान मिळतंय. हे करत असताना आपल्या चेहऱ्यावरचं स्माईल हटत नाहीये. हे करत असताना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आपल्याकडनं दिलं जातंय. पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, सन्मान, कामातलं समाधान, चिरकाल टिकणारं नाव, लोकांमध्ये होणारी वाहवा, ह्या सगळ्या गोष्टी जर मिळत असतील, 5 उंगलिया घी में, सगळी बोटं तुपात, असं कधी होऊ शकेल? जेव्हा आपल्याला आपलं आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळेल. आता काही लोक म्हणतील की आता आमचं क्षेत्र आवडीचं नाहीये. माझं असं म्हणणं, उपाय नाही, आवड निर्माण कर, किंवा इलाजच नसेल तर आवडीच्या क्षेत्रात जाण्यासाठी अजूनही संधी आहे. ते राशी भविष्य सांगणारे राशी चक्र, मला असं वाटतं की त्यांनी रिटायरमेंट नंतर ते टीव्हीच्या माध्यमातून याच्यातून ते आपल्या सगळ्यांसमोर आले. म्हणजे रिटायरमेंट नंतर सुद्धा काही लोकांनी काम केलं. दादा कोंडकेंनी सुद्धा, आधी त्यांचं आहे, त्याला ते करिअरला खूप आधी चालना दिलेली त्यांनी, पण तरी सुद्धा त्यांच्या बऱ्यापैकी 40च्या आसपास त्यांचे चित्रपट नंतर जोरदार चालू झाले. अशी अनेक उदाहरणं देता येतील की ज्याच्यामध्ये वयाचा काही फार रेफरन्स नसतो. जितक्या लवकर कराल तेवढं चांगलं. परंतु करिअरचा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे बुद्धिमत्तेपेक्षाही इच्छाशक्तीवरती आपली करिअर्स चालतात. इच्छाशक्ती आतून वाटलं पाहिजे. आणि याचं मी एक पटणारं उदाहरण तुम्हाला देतो, पटेल उदाहरण. पाण्याचा थेंब जो तोटीतून एक टिपी पाणी आपल्या नळ कोंढाळ्यावरती पडत असतं. मी वारज्यात राहतो, पूर्वी वारज्यामध्ये अशी पाण्याची कोंढाळी असायची. आता सुदैवाने परिस्थिती सगळ्यांचीच चांगली आहे. सगळ्यांचे बंगलो झालेत, घरं झालीत, स्वतंत्रपणे बाथरूम्स आहेत, आणि हे सगळं जागेवरती सगळ्या गोष्टी आहेत. परंतु आम्ही 86 साली जेव्हा इथं आलो तेव्हाच ते पाण्याचं कोंढाळं होतं. मला 6वी-7वीत असतानाच आठवतं उदाहरण, की ते मी पाहायचो की पाण्याचा टिपका जो खाली पडायचा, कॉन्क्रीट असायचं खाली, त्या ठिकाणी टिपका पडायचा, आणि त्या सातत्यानेच तो पाण्याचा टिपका तिथे पडायचा. सायन्सचा नियम काय सांगतो की पाणी हे सॉफ्ट आहे, कॉन्क्रीट हे हार्ड आहे. सॉफ्ट गोष्टींनी हार्ड गोष्ट कधीच कापली जाणार नाही. कागदाने कात्री कापली जाणार नाही, कात्रीने कागद कापला जाईल. तर मग पाण्याने खड्डा कसा पडेल असं मला शंका होते, पण तिथं खड्डा पडलेला दिसत होता. त्याचं कारण काय? पाण्याचा थेंब, भले त्याच्यामध्ये कॅपॅसिटी नाही आहे, पण पाण्याचा थेंब सातत्याने एकाच जागेवर, एकाच फ्रिक्वेन्सीनी, त्याच पद्धतीने वारंवार पडतोय, न थकता पडतोय. सायन्सचे नियम बाजूला ठेवून घडताना असं दिसतंय, पाण्यामुळे कॉन्क्रीटला खड्डा पडलाय. डोंगरावरतून आपण जर पाहिलं तर जे ओघळ येतात त्याच्यात तेच दिसतंय. वरून येणाऱ्या पाण्याच्या लोटामुळे त्या तिथे घरंगळ अशी निर्माण झालेली असते, आणि त्याच्यातून म्हणजे काळ्या पहाडाला सुद्धा आपण खड्डा पाडू शकतो किंवा चर पाडू शकतो, आणि हे पाणी करू शकतं, सॉफ्ट पदार्थ करू शकतो. आपल्यामध्ये फार क्षमता नसतील तरी सुद्धा आपण करिअरमध्ये यशस्वी होऊ शकतो. आपल्यामध्ये फार बुद्धिमत्ता नसेल तरी सुद्धा आपण यशस्वी होऊ शकतो. आपली फॅमिली बॅकग्राऊंड नसेल तरी सुद्धा आपण यशस्वी होऊ शकतो. आपल्यामध्ये 10वीचे मार्क फार कौतुकास्पद नाहीत, शालेय जीवन आपलं सर्वसामान्य गेलंय, 12वीत पण कसं तरी शिक्षण झाले, हरकत नाही. अर्थात नवीन विद्यार्थ्यांना मी हे सांगत नाहीये त्यांनी चांगलेच मार्क ठेवावेत, परंतु जे आता आपल्या या वयोगटातले 30-35च्या वयोगटातले लोक आहेत, रडत बसण्यापेक्षा माझं असं म्हणणं, तुझी इच्छाशक्ती आहे का, मग तू कर.
कितीतरी लोक मी माझे मित्र पाहतो, सगळे पाहतो, किंवा सगळ्यांचीच ही अवस्था आहे. अरे बास झाली रे नोकरी, आता व्यवसाय करायचा. बास झाली रे नोकरी, आता व्यवसाय करायचा. 28व्या वर्षी तेच म्हणला, 35व्या वर्षी तेच म्हणला, 40शीत तेच म्हणतोय, असाच निवृत्त होणार आहेस. एक दिवशी तुला वाटतंय ना की तुला व्यवसाय चालू करायचा, तो चालू कर. त्याला काय पैसाच असायला पाहिजे असं काय नाही. हनुमंत गायकवाडांचं उदाहरण किती प्रेरणा घेण्यासारखं आहे. BVG ग्रुपचे हनुमंत गायकवाड हे सांगली सातारा भागातले त्या भागातनं आलेले. पुण्यामध्ये एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. टाटा मोटर्समध्ये नोकरीला होते. पण यांची एक सवय होती. ती सवय अशी होती की एखादी गोष्ट स्वच्छ अस्वच्छ असेल ती स्वच्छ करून ठेवणे. घरामध्ये चहा पिल्यानंतर कब्बशी धुवून ठेवणे, घरामधलं टॉयलेट असेल, बाथरूम असेल ते स्वच्छ धुवून ठेवणं, जी वस्तू दिसेल ती स्वच्छ करून ठेवणं, हे त्यांना ती एक सवय होती. त्या सवयीचं परावर्तन असं झालं की घरातले लोकही त्यांना कदाचित म्हणत असतील की कितीही स्वच्छतेची सवय, परंतु नंतर स्वच्छतेच्याच क्षेत्रामध्ये त्यांना काम करण्यासाठी कुणी त्यांना बोलवलं नाही. बऱ्याच वेळा असं होतं की आपलं कोणी म्हणेल की करिअरमध्ये मला संधी द्या, मला चित्रपटात संधी द्या. मी आज वारजे भागातल्या काही लोकांना सोबत घेऊन, माझे काही मित्र आहेत त्यांच्यासोबत आम्ही सरप्राईज सिनेव्हिजन नावाचं एक छोटीशी एक शॉर्ट फिल्मची संस्था चालू केली आणि वारज्यातल्या छोट्या मुलांना घेऊन आम्ही पाढा नावाचा चित्रपट केला. त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती पुरस्कार मिळाले. म्हणजे मी असं म्हणायचं आहे की मला कोणीतरी संधी द्या. आपल्याला संधी निर्माण करायला लागेल, आपल्यालाच करावं लागेल. जसं आता आम्ही वारजेकरच्या माध्यमातून कार्य करताय, तुम्ही स्वतःहून ठरवलंय की हे कार्य आपल्याला करायचंय. तर हनुमंत गायकवाड साहेबांना कुणी असं म्हटलं नाही की तू हे काम कर, त्यांना असं वाटलं. आणि टाटा मोटर्समधली चांगल्या पगाराची, त्यावेळेस त्यांना खूप चांगला पगार होता, ती चांगल्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी स्वच्छतेच्या क्षेत्रामध्ये उद्योजकतेची कास धरली. सुरुवातीला हातात काही पैसा पण नव्हता, 4-5 गावाकडचेच पोरं आणून त्यांनी याच्यामध्ये सुरुवात केली. आज BVG म्हणजे भारत विकास या नावाने तो एक ग्रुप चालतो. त्यांचा BVGच्या माध्यमातून माझ्या माहितीप्रमाणे, मला जी काही माहिती इंटरनेटवरतून मिळाली, 2-3 वेळा मी त्यांच्याशी भेटलोय, पण त्याच्यामध्ये असं कळलंय की अगदी टॉपच्या सगळ्या इन्स्टिट्यूट्स, शासकीय रचना, मोठमोठ्या कॉर्पोरेट सेक्टरमधल्या कंपन्या भारतातल्या आणि आता भारताच्या बाहेर सुद्धा, म्हणजे मी ज्यावेळेस त्यांना भेटायला गेलो होतो त्यावेळेस मागच्या वर्षी, त्यावेळेस त्यांनी असा रेफरन्स दिला होता की कदाचित व्हाईट हाऊसचं सुद्धा हाऊसकीपिंगचं काम कदाचित मिळणे शक्यता आहे, मला माहीत नाही. आता ते ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा काम करत आहेत. हाऊसकीपिंगमधल्या कामामध्ये ज्या टाटा मोटर्समध्ये ते नोकरीला होते, तिथे काम करणाऱ्या एकूण एम्प्लॉईजपेक्षा जास्त एम्प्लॉईज आज BVG ग्रुपमध्ये काम करत आहेत. मला त्यांच्या एकूण कार्यशैलीबद्दल काही माहीत नाही आहे, परंतु मला एक कळतंय की नोकरी करणारा एक इंजिनियर हा म्हणतोय ज्यावेळेस मला की उद्योजक व्हायचं, निर्णय घेतला आणि आता मागवळून बघायचं नाही, आपण आता पुढे जात राहायचं, असा उद्देश आहे. मी चहा विक्री करून आता जे काही व्यवसाय करणारे जी मंडळी आहेत, त्यातले एक आम्ही आमच्या कॉलेजमध्ये नूतन महाराष्ट्रामध्ये एका त्या चेन हॉटेल्स चालवणाऱ्या एका उद्योजकाचा आम्ही इंटरव्ह्यू घेतला. मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही हे सगळे उद्योग वाढवताय, ते याच्यामध्ये काय तुमचं धोरण काय, ॲम्बिशन काय. मला असं वाटलं की त्यांचं उत्तर असं असेल की मला एवढे करोड रुपयांचा व्यवसाय करायचा आहे किंवा मला अमुक पद्धतीने माझं नाव करायचं आहे. ज्यावेळेस मला त्या विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना उत्तर दिलं, ते म्हणाले की आमचे आई वडील, म्हणजे वडील पण आणि आई पण दोघंही ते चहा घरी करायचे. त्यावेळेस घरात तो अवीट दर्जाचा म्हणजे एकदम टेस्टी चहा, तो चहा आमच्या घरातले कुटुंबातलेच सदस्य प्यायचे. तर ते म्हणले की ज्यावेळेस आमच्या वडिलांनी ते एक छोटीशी चहाची काहीतरी गाडी टाकली, तर आमच्या आईवडिलांच्या हातची चहाची चव ही फक्त आमच्या भागातल्या लोकांच्यासाठी मर्यादित न ठेवता ती देशभर पसरावी, ती चव मला पोचवायची आहे, म्हणून मी हे सगळा व्यवसाय वाढवतोय, असं जेव्हा त्यांनी उत्तर दिलं त्यावेळेस मला असं वाटलं की उद्योग व्यवसायाच्या बाबतीतले लोकांची स्वप्न काय असतात. म्हणजे मी हे का करतोय याचं स्वप्न जरा उदात्त असेल तर व्यवसाय वाढणार आहे, पैसा तर मिळणारच आहे. म्हणजे मी एखादं काम का करतोय, म्हणजे कुणी आता म्हणाले की मी करोनावरती औषध काढतोय, आता तसे फेसबुकला अनेक बातम्या येतात, परंतु एखादा व्यक्ती किंवा एखादी संस्था आपण पाहतो की पुण्यामध्ये सुद्धा सिरम इन्स्टिट्यूट याच्यात काम करण्यासाठी त्यांचं योगदान देत आहेत. ज्यावेळेस हे ते काम करण्यासाठी पुढे येणार त्यांना यश मिळण्याच्या शक्यता जास्त वाढतात. म्हणजे आपल्याला आपल्या करिअरमध्ये मला काय मिळणार करिअरमधून यापेक्षा करिअरचा खूप महत्त्वाचा नियम आहे, करिअरमधून मी काय देणार, मला काय मिळणार यापेक्षा मी काय देणार, हा करिअरचा एक महत्त्वाचा मूलमंत्र आहे. तो मूलमंत्र मला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. मला काय मिळणार यापेक्षा मी काय देणार. ज्यांनी हा विचार केला मी काय देणार तेच मोठे झालेत, मला काय मिळणार म्हणणारे छोटेच राहिलेत. आणि म्हणून करिअरच्या आता या मिळण्यामध्ये बाय प्रॉडक्ट्स म्हणून पैसा, प्रसिद्धी, समाधान, सुख, आनंद हे मिळणारच आहे, सगळ्यांनाच मिळालं. परंतु फार असं चिटकून राहून चालणार नाही.
करिअरच्या व्याख्येमध्ये मला अजून एक व्याख्या तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे. ती करिअरची व्याख्या अशी आहे, ती तुमच्या आजूबाजूच्या परिसरातल्या 10वीच्या मुलांना पण सांगा. कारण लहानपणापासून आपण सुद्धा ऐकलेला प्रश्न आणि आपण तो प्रश्न विचारतो. तो प्रश्न आहे, शाळेतल्या मुलाला आपण विचारतो, तुला कोण व्हायचंय? मला असं वाटतं की हा एकदम रॉंग क्वेश्चन आहे, एकदम चुकीचा प्रश्न आहे. एक करिअर मार्गदर्शक म्हणून मी गेली 20 वर्ष काम करतोय, 2-1 हजार भाषणं केलीत आणि पार माझ्या घशाचं ऑपरेशन करायची वेळ आली. आता मला डॉक्टर साहेबांनी सांगितलं की भाषण करू नका, तरी मी आता बोलतोय तुमच्याशी. त्याचं कारण मला हे बोलण्यामध्ये आनंद मिळतो. आपण काय प्रश्न विचारतो की तुला काय व्हायचंय? हा रॉंग प्रश्न असा आहे की आपण प्रश्न विचारला पाहिजे किंवा आपण स्वतःला सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे, ज्याला करिअर करायचं त्याने, की तुला काय करायचंय? तुला काय करायचंय? कारण तुला काय करायचंय याच्यातून उत्तर सापडणार आहे तुला काय व्हायचंय. आणि मग तुला काय व्हायचंय याच्यातून मग मी आता काय करायचंय, शिक्षण कोणतं करायचंय, व्यवसाय करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करायचा आहे आणि कोणत्या दिशेने माझं काम करायचंय, ह्याच्या सगळ्या संधी सापडत जाणार आहेत. पण मला डॉक्टर व्हायचंय असं नॉर्मली म्हणणं म्हणजे ह्याच्यामध्ये मला वैद्यकीय क्षेत्रामध्ये सेवा द्यायचं काम करायचंय असं. बघा, कोरोनाच्या काळात सुद्धा जे डॉक्टर्स न घाबरता लोकांसाठी काम करतायत, स्वतःचा जीवाची बाजी लावून काम करतायत, त्यांनी त्यांचं हे उत्तर दिलेलं आहे. मला काय करायचंय? डॉक्टर तर होऊन गेले. डॉक्टर काय, ते 4.5 वर्षांचा कोर्स असतो, ते 1 वर्षाचं परत पुढची प्रॅक्टिस करायची आणि अजून शासकीय नियमाप्रमाणे अजून सेवा द्यायची, झाला डॉक्टर. पण डॉक्टर होऊन मला सेवा द्यायची हा जेव्हा उत्तर येतं तेव्हा तुझं काय करायचं याचं उत्तर कळतं. सरकारी अधिकारी का व्हायचंय, MPSC UPSC का करायचंय? अत्यंत सुंदर उत्तर मी तुम्हाला सांगतो. गरिबाची झोपडी जाळणारा सरकारी अधिकारी व्हायचंय का गरिबाच्या झोपडीतली चूल पेटवणारा सरकारी अधिकारी व्हायचंय? क्रमांक 2चं उत्तर जास्त संयुक्तिक आहे. गरिबाच्या झोपडीतली चूल पेटवणारा अधिकारी जर मला व्हायचं असेल, इट मीन्स की तुला तुझ्या करिअर क्षेत्रामध्ये लोकांसाठी काहीतरी करायचंय. आणि मला तुम्ही सांगा, आजही सरकारी क्षेत्रामध्ये काम करणारी, जनतेसाठी काम करणारे, प्रामाणिकपणे काम करणारे, कर्तव्यदक्ष अधिकारी, त्यांना जनतेचं खूप मोठं प्रेम मिळतं आणि याच लोकांची नावं आपल्या लक्षात राहतात, इथं हृदयामध्ये राहतात. त्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये आपलं काम करायचंय, तर मला काय व्हायचंय याच्यापेक्षा मला काय करायचंय या उत्तरातून 40 मधल्या सुद्धा लोकांना याचं उत्तर, इथून पुढची दिशा सापडू शकेल की ठीक आहे 40 आता मध्यभागी आलोय करिअरच्या, इथून पुढे काय करायचंय. अजून 20-25 वर्षांचं, 30 वर्षांचं सुद्धा नियोजन आपल्याला करता येईल. काय नियोजन करता येईल? आजपर्यंत जे नाही मिळालं, जे का नाही मिळालं? कारण त्या गोष्टींसाठी आपण प्रयत्न नव्हते केले. काही लोकांना आजपर्यंत पैसा नसेल मिळाला, त्याचं कारण कदाचित त्यांचा जो रोख होता कामाचा, तो एक रुटीन पद्धतीने ते काम करत होते. काही लोकांना काम करून सुद्धा प्रसिद्धी मिळाली नसेल. मला असं वाटतं की कामं अजून वाढवावी लागतील, कामाचा रोख वाढवावा लागेल. आणि हे सगळं करत असताना आपल्या मगाशी जो उल्लेख केला की चेहऱ्यावरचं समाधान, हसरी पिढी आपल्याला तयार करायची, आनंदी पिढी तयार करायची. पैसा हे सर्वस्व नाही, केंद्रस्थानी नाही. आणि म्हणून डॉक्टर नीतू माणकेंचा जो आदर्श आपण सांगितला, पेंडिंग कामाचा मगाशी मी विषय काढला. पेंडिंग कामं म्हणजे ज्या कामांमध्ये आता इथून पुढच्या काळात काम करायची इच्छा आहे ती कामं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांना मला भेटण्याची 2-3 वेळा संधी मिळाली. डॉक्टर कलाम साहेबांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता की तुमची जी केसांची स्टाईल आहे, हेअरस्टाईल आहे, त्याबद्दल आम्हाला जरा सांगा, ती स्टाईल खूप भारी वाटते. कलाम साहेब खरं तर सर्वच भारतीय तरुणांच्या हृदयातलं एक प्रकारचं स्थान आहे. डॉक्टर कलाम साहेबांनी देशासाठी योगदान देत असताना देशाला त्या काळी खरं आत्मनिर्भर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये मिसाईल्स या क्षेत्रामध्ये मोठं योगदान दिलं. आणि म्हणून डॉक्टर कलाम साहेबांच्या मृत्यूनंतर आपल्याला त्यांच्या घरी काय सापडलं? एक SMS बघा फिरत होता. तो SMS असा होता की डॉक्टर कलाम साहेबांच्या घरी विज्ञान विषयातले ग्रंथ सापडले, तंत्रज्ञान विषयातले मोठे पुस्तकांचे ठोकळे सापडले, प्रबंध सापडले, ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं संशोधन लिहिलं होतं. इतरांची संशोधनं त्यांच्याकडे अभ्यासासाठी होती, पुस्तकं सापडली. डॉक्टर कलाम साहेबांच्या घरी जे सापडलं ते सायन्स अँड टेक्नॉलॉजी संदर्भातलं होतं. आणि 2 कोट सापडले, त्या कोटापैकी 1 कोट काखेमध्ये फाटलेला होता, याचाही उल्लेख कुणीतरी केला होता. डॉक्टर कलाम साहेबांच्या घरी जे सापडलं ती खरं तर सरस्वती, एक प्रकारे ज्याला असं म्हणता येईल की देशकार्यासाठी काय करावं ते डॉक्टर कलाम साहेबांनी केलं. त्या कलाम साहेबांना पत्रकाराने प्रश्न विचारला की तुमची केसांची स्टाईलचं रहस्य काय? कलाम साहेबांनी उत्तर दिलं की आम्ही शास्त्रज्ञ सगळेजण आहोत, आम्हाला वेळेचं फार महत्त्व असतं. वेळेचं महत्त्व इतकं असतं की जर मी दर महिन्याला कटिंग करू लागलो, केसांसाठी वेळ देऊ लागलो, तर दर महिन्याला माझा तास किंवा 1.5 तास त्याच्यामध्ये जाईल.
म्हणून मी 6 महिन्यानंतर केसांकडे बघतो. खरं तर शास्त्रज्ञ माणसाला मी कसा दिसतो याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट नाही आहे, मी काय करतो याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. बऱ्याच वेळा असं होतं काही माणसं कसा दिसतो याच्यातच जास्त वेळ घालवतात. पण डॉक्टर कलाम साहेब म्हणाले की मी 6 महिन्यानंतर एकदा ते केसांचा विषय करतो, तर त्यामध्ये माझे 9 तास वाचतात. मित्रांनो, आपण काही महिन्यांपूर्वी आपण पाहिलं असेल की भारताच्या एका मोहिमेवरती काही सेकंदांसाठी ती आपली मोहीम अगदी जवळ जाऊन सुद्धा आपण अपयशी ठरलो. शास्त्रज्ञ लोकांसाठी तास महत्त्वाचा नाही, मिनिट महत्त्वाचा नाही, त्यांच्यासाठी सेकंद पण नाही, मिली मायक्रो सेकंदाचा ते विचार करणारी ही माणसं असतात. कलाम साहेब म्हणाले की ही स्टाईल नाही आहे, हे केस वाढलेले आहेत, कारण माझा हा सगळा वेळ मला देशासाठी वापरायचा आहे. मी 9 तास म्हणजे माझ्यासाठी किती मिली सेकंड्स मिळतात, हे सेकंदांचा मला वापर करायचा असतो, म्हणून मी हे सगळं केलं. पत्रकाराने पुढचा प्रश्न विचारलाच नाही. पत्रकाराच्या डोक्यात पुढचा प्रश्न असा होता की तुम्ही DRDOचे प्रमुख होऊन गेलात, तुम्ही देशाचे राष्ट्रपती या नात्याने प्रमुख होऊन गेलात, आमच्या मनांमध्ये तर तुम्ही अजूनही राष्ट्रपतीच असे वाटता, तर असं असताना तुम्ही लग्न का नाही केलं, हा प्रश्न त्यांच्या डोक्यात होता. पण त्यांनी तो विचारला नाही, कारण कलाम साहेबांनी सांगितलं असतं कदाचित, वेळच नाही मिळाला. कामासाठी वाहून घेतलेली अशी माणसं आपल्या आदर्शस्थानी असतील तर मला असं वाटतं की त्या क्षेत्रामधलं योगदान देणं काय अवघड आहे. आणि म्हणून कमी वेळामध्ये जास्त कार्य करणारी आपल्याकडे खूप माणसं होऊन गेली. मला सगळ्या युवकांना, आपण ऐकणाऱ्या सगळ्या पालकांना, जे कोणी ऐकत आहेत त्या सगळ्यांना आव्हान करायचे की आपल्या आजूबाजूची अशी जी काही ग्रेट माणसं आहेत, आपल्या इतिहासात भारत राष्ट्राने निर्माण केली काही अशी ग्रेट माणसं आहेत, या माणसांचा निश्चितपणे आपण विचार करूयात. उद्योग असेल, व्यवसाय असेल, सकारात्मक पद्धतीने आपण जर पाहिलं तर निश्चितपणे यश मिळतं. आपल्याकडे प्लॅनिंग आहे का? आपण आपली डायरी लिहितोय का? आपण आपल्याला स्किलसेट डेव्हलप करण्यासाठी काही करतोय का? कारण स्किलसेट डेव्हलप नाही केला तर तू तसाच रॉच्या रॉ राहशील ना. आमचे बंधू धनंजय नवले हे कायम मला मार्गदर्शन करत असतात, ते सांगत असतात. त्यांनी सांगितलेला मुद्दा असा आहे की तुझी हॉरिझॉन्टल ग्रोथ आणि व्हर्टिकल ग्रोथ 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर काय असणार आहे याचा विचार तुम्ही करताय का, त्याचं नियोजन तुम्ही करताय का? आणि हे मुद्दे मी सगळ्या लोकांपर्यंत पोहोचत असतो. मला असं वाटतं की सचिन तेंडुलकरचं एक उदाहरण मी या ठिकाणी सांगतो. सचिन तेंडुलकरचं उदाहरण असे, IBN लोकमतवरती त्यावेळेस निखिल वागळेंनी त्यांचा एक इंटरव्ह्यू घेतला होता. त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी विचारला होता प्रश्न सचिन तेंडुलकरना. त्यांना आवाजव आता का म्हणायचं, कारण सचिन हा आपला लाडका सचिन जरी असला तरी निवृत्तीनंतर आता सुनील गावस्कर असेल, सचिन तेंडुलकर असेल, अमिताभ बच्चन असतील, या सगळ्या लोकांना त्यानंतर आपण आहोजाव करतो. आपले ते आरेकारेमधलेच खरं असतात, कारण त्यांच्यावर आपण मनापासून प्रेम करत असतो. सचिन तेंडुलकर यांना प्रश्न विचारला निखिल वागळे यांनी की सचिन, क्रिकेटची मॅच संपल्यानंतर त्या दिवसाचा खेळ संपल्यावरती तू काय करतोस? हा प्रश्न जरा वागळेंनी विचारला, त्यामुळे थोडं त्याला वेगळं टोक पण होतं, काय करतोस? आणि दुसरा, मी बघत असताना, माझ्या TV बघत असताना माझ्या डोळ्यासमोर असा विषय होता की एक करिअर काउन्सिलर म्हणून मला बघावं लागेल की सचिन हा क्रिकेटमधला एक मोठं करिअर आयकॉन आहे, तो काय विचार करतोय. आणि सचिन तेंडुलकरला हा जो प्रश्न विचारला आहे तो काळ मी सांगतो, हा साधारणतः वर्ल्ड कप, शेवटचा वर्ल्ड कप जो झाला त्याच्यासाठीचा आणि निवृत्तीच्या आसपासचा जो पिरियड आहे त्यावेळेसचा, म्हणजे काही दिवसांनी तो निवृत्त होणार होता त्यावेळेसचा. सचिनने उत्तर असं दिलं, सचिन तेंडुलकर असं म्हणाला की मी त्या दिवसाचा खेळ झाल्यानंतर माझ्या रूमवरती ताबडतोब जातो. रूमवरती गेल्यानंतर मी माझ्या सामना अधिकाऱ्यांना सांगून ठेवलेलं असतं की दिवसभराच्या मॅचची CD मला हवी आहे. दिवसभराच्या मॅचची CD जी आता रेकॉर्ड केली असेल ती मला ताबडतोब हवी आहे, आणि हे त्यांना माहिती असतं की मला हे लागतंच. तो म्हणला, मी फ्रेश होतोय न होतो तोच. सचिन तेंडुलकर म्हणाले, मी फ्रेश होतोय न होतो तोच. दारावरची बेल कुणीतरी वाजवतं, टकटक करतं दारावरती. मी दरवाजा उघडतो, त्यावेळेस ती CD माझ्या हातात मिळते. पुढे ते म्हणतायत की ही CD मी माझ्या CD प्लेअरवरती लावतो आणि दिवसभर झालेल्या मॅचमधला माझा जो परफॉर्मन्स आहे तो मी पाहतो. माझा परफॉर्मन्स मी पुन्हा पाहतो. आपण आपल्या लग्नाची कॅसेट CD किंवा आपण कुठंतरी, आता मी असेल तर मी भाषण केल्याची CD असेल, कुणी कुठं दुसऱ्याच्या लग्नात गेल्यानंतर त्याच्या लग्नामध्ये DJ वरती नाचतानाची CD, आपण काय बघतो? मी कसा दिसतोय, मी किती छान वाटतोय, मी कसा छान नाचतोय, हे मी आणि कौतुक हे आपण पाहत असतो. सचिन तेंडुलकरांचं उत्तर असं होतं की मी ती मॅच पाहत असताना मी माझं अवलोकन करतो आणि क्रिटिकली एक्झॅमिन करतो स्वतःला. त्यांचं उत्तर असं होतं की मी 6 जरी मारला असेल,
मी सिक्स जरी मारला असेल तरी त्या सिक्स मारताना झालेली चूक मी कागदावरती लिहून काढतो. मी असं ऐकलंय की 10वी-12वीत काहीतरी सचिनला खूप कमी मार्क पडले होते, पण आता हे सचिन तेंडुलकर म्हणतायत की माझ्याकडे माझी डायरी असते, बघत असताना मी त्याच्यात नोट डाऊन करतो माझ्या पायांची मुवमेंट चुकली होती का, बॅटची ग्रीप जरा चुकीची धरली होती का, सिक्स मारताना ज्या अँगलमध्ये पुढे यायला पाहिजे होतं त्या अँगलमध्ये काही कमतरता पडली का, बॅटच्या ब्लेडवरती कुठे बॉल लागायला पाहिजे होता ती जागा चुकली आहे का, सिक्स मारल्यानंतरची जी लीप माझी जी आहे ती त्याच्यामध्ये काही माघारी येताना चूक झाली आहे का. सचिन तेंडुलकरांनी ह्या सगळ्या गोष्टींवरती स्वतःचा स्टडी दररोज केलेला आहे. ते म्हणाले की मी ते लिहून घेतो. डिनरची वेळ व्हायच्या आधी फॅनला लावलेला जो चेंडू असतो, लटकवलेला चेंडू, ती रूममध्ये मी प्रॅक्टिस करतो. तसं तर पंचतारांकित हॉटेलमध्ये सगळ्या सोयीसुविधांमध्ये कितीही आनंद घ्या, या पवित्र्यात असलेले हे सगळे खेळाडू, पण तेंडुलकर याच्यामध्ये अपवाद राहिले. सचिन तेंडुलकरने सांगितलं की मी घरी त्या रूममध्ये प्रॅक्टिस करतो आणि झालेली चूक रेक्टिफाय करतो. का ही चूक कुणाच्याच लक्षात नाही आली, सिक्स गेलाय, पण ही चूक उद्या जर परत झाली तर मी आज सिक्सर गेलाय पण उद्या आऊट होऊ शकतो. मी आऊट झालो तर मी वैयक्तिक आऊट तर होईलच, पण माझ्या देशाचंही नुकसान होईल. आणि म्हणून मला इम्प्रूव्ह करण्यासाठीची संधी आहे. माझी चूक मी शोधून काढतो आणि त्यात इम्प्रूव्ह करतो. मला असं वाटतं की तेंडुलकर हे सांगतायत याच्यामुळं तर अनेक दशकं ही माणसं नंबर 1ला राहतात. हो, अमिताभ बच्चन नंबर 1ला का राहू शकतात? नंबर 1ला राहायचं असेल तर ही तुमचीच इम्प्रूव्हमेंट, कालचा मी हा आजच्या मी पेक्षा वेगळा असेल, आजचा मी हा इम्प्रूव्ड असेल, उद्याचा मी हा अजून इम्प्रूव्ड असेल. माझ्या क्षेत्रामध्ये मला जे स्किल्स हवेत ते मला स्किल्स इम्प्रूव्ह करायचे आहेत. सचिन तेंडुलकरांची ही सुद्धा माहिती त्यांचे बंधू अजित तेंडुलकरांनी सांगितलं. अजित तेंडुलकरांनी सांगितलं की सचिन तेंडुलकर शेवटच्या दिवसापर्यंत हे करत होता, शेवटच्या दिवसापर्यंत. उद्या आता मी निवृत्त होतोय, आता मला काय राहिलंय, शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचं हे काम चालू होतं. मला असं वाटतं की आपल्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये आपल्या स्किल्ससाठी इम्प्रूव्हमेंट्स करण्यासाठी 10वी नंतर डिप्लोमाला जायचं आहे का 12वी नंतर इंजिनिअरिंग करायचं आहे, आणि इंजिनिअरिंग नंतर कुठे, किंवा कॉमर्स नंतर चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं आहे, कंपनी सेक्रेटरी करायचं आहे का, MPSC UPSCची परीक्षा द्यायची. अरे बाबा, ह्याच्या पलीकडे जाऊन तो तिथला निर्णय झाला. अधिकारी झाल्यानंतर करिअरची स्पर्धा संपत नाही, डॉक्टर झाल्यानंतर तुमचं कार्य संपत नाही, चालू होतं तिथून. तुम्ही राजकारणात गेल्यानंतर, निवडून आल्यानंतर, किंवा तुम्ही कार्य करत असताना त्या ठिकाणी थांबला तर चालतच नाही. हायवेवरतून चालणाऱ्या गाड्या, एखादी गाडी फक्त 15 मिनिटासाठी साईडला घेतली तर 40 किलोमीटर मागे असलेली गाडी 60 किलोमीटर पुढे निघून जाणार आहे. जीवनाच्या स्पर्धेमध्ये जर स्पर्धेचाच विचार करायचा असेल तर तुम्हाला स्वतःला इम्प्रूव्ह करत असताना थांबून चालणार नाहीये. आणि हे थांबत असताना अर्थातच धापा लागतील एवढेही प्रयत्न करायचे नाहीयेत. जीवनाचा विशिष्ट आनंद सुद्धा आपला घेत घेत कुटुंब, मी, माझा कुटुंब, माझे मित्र परिवार, माझे नातेवाईक, माझ्या परिसरातील लोक, मला आम्ही वारजेकर नाव फार आवडले. हे आपण सगळ्यांनी मिळून आपली प्रगती करायची असेल तर ही प्रगती करत असताना आपण हा सगळा आनंद घेऊन आपल्याला जायचे. ही सगळी बेरीज आहे. 50शी मध्ये आलेला जो एक व्यक्ती आहे त्याचं करिअर करताना त्याला मी आणि माझं करिअर असा मुद्दा नाहीये. मी आहे, माझं कुटुंब आहे, माझ्या कुटुंबातल्या सदस्यांची वैयक्तिक करिअर्स आहेत, त्या सगळ्यांसाठी मला वेळ द्यायचा आहे. माझे मित्रमंडळी आहेत, आमच्या सगळ्यांसाठी एकत्रितपणे मला काय करता येईल, म्हणजे करिअरिस्टिक बनून जीवनाचे नुकसान सुद्धा करून घ्यायचं नाहीये. आणि एकत्रितपणे ज्याच्यात सामाजिक सोशल लाईफ पण असणार आहे, ज्याच्यामध्ये क्रीडा, ज्याच्यामध्ये करमणूक, ज्याच्यामध्ये जीवनातले विविध आनंद, हे सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असेल. आणि या पद्धतीने आपल्याला पुढे सरकत जायचं असेल तर मग करिअरचा तसाही विचार आपल्याकडनं सगळ्यांकडनं व्हावा. करिअर ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. करिअरमधून मला काय मिळणार यापेक्षा मला काय देता येईल हा एक मोठा विचार आहे. करिअर हे पैसा केंद्रित असता कामा नये, तर ते पैसा नंतर इतका मिळतो, म्हणजे मी तर म्हणेल की मनापासून एखाद्या क्षेत्रामध्ये आपण काम केलं. एक शेवटचे 2-3 मुद्दे सांगतो आणि आपली रजा घेतो. करिअरच्या बाबतीमध्ये असं आहे की एखादी गोष्ट आपण सातत्याने केली, आवडीने केली, आवडीने पण केली आणि सातत्याने पण केली, दररोज इम्प्रूव्ह करत गेलो आणि असं सातत्याने फोकस्ड पद्धतीने आपण त्याच्यावरती काम केलं तर आपण त्यातले एक्सपर्ट बनतो. आपण जर एक्सपर्ट बनलो तर आपल्या कामातून क्वालिटी दिसायला लागते. आणि एकदा जर क्वालिटी आपली दिसायला लागली तर त्या क्वालिटीला मग लोकांच्या ज्याला कमर्शियल दरबारामध्ये त्याला व्हॅल्यू फार असते.
मग तुम्ही चित्रपट करणार असाल तर अक्षय कुमारला एकट्यालाच एवढे पैसे मिळतात, तर बाकीच्यांची बेरीज आपण सगळ्यांची बेरीज सुद्धा त्याच्या एवढी होऊ शकत नाही का? त्याचं कारण असं आहे की एकदा तुझं नाव असेल ना तर काम झालं. मग या दर्जाला जाणं आपापल्या क्षेत्रामध्ये, यासाठी आपल्याला तन्मयता ती ठेवावी लागेल. आणि तन्मयता ठेवत असताना मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी, आपलं आरोग्य असेल, आपले ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून आपण जेव्हा जाऊ तेव्हा ते खऱ्या अर्थाने करिअर होणार आहे. उदाहरणं देण्यासारखी खूप आहेत मित्रांनो, परंतु करिअर ही सातत्याने चालणारी प्रक्रिया हवी. अशी सगळ्या काळामध्ये सुद्धा करिअरच्या खूप चांगल्या संधी असतील. आता थोडासा निगेटिव्ह काळ चालू आहे. दुर्दैवाने फायनान्शियल कंडिशन्स आता डाऊन चालल्यात. आम्ही वारजेकरच्या वतीने सगळ्यांना आव्हान करतो, घेऊ नयेत. ज्यांच्या कुणाच्या नोकऱ्या जातील असं वाटतंय किंवा ज्यांचे व्यवसाय आता डाऊन चाललेत, खूप मनापासून अजून सेवा द्या, मनापासून काम करूयात. जितक्या सेवा देता येतील तितक्या पद्धतीने आपण काम करूयात. त्यात नाविन्य आणू, इनोव्हेशन्स तयार करू, एक प्रकारे उद्योजकता, आपली उद्यमशीलता वाढवू. आणि हे उद्यमशीलता वाढलेलं आपापल्या क्षेत्रामध्ये असलेलं इम्प्रुव्हाइज्ड करिअर असेल, ते करिअर निश्चितपणे कोरोनानंतरच्या काळात आपल्याला निश्चितपणे यश देईल. मगाशी जो मी उल्लेख केला होता त्या मुद्द्यावरती मी आपली रजा घेणार आहे. तो मुद्दा म्हणजे आम्हाला असा देश निर्माण करायचा आहे, आम्हाला अशी तरुण पिढी निर्माण करायची आहे की येणाऱ्या 20 वर्षामध्ये आपल्या विविध क्षेत्रांमध्ये आपला इतका विकास व्हायला पाहिजे की ह्या विकासानंतर इंडिया इज नॉट द मार्केटिंग हब, तर इंडिया इज द मॅन्युफॅक्चरिंग हब. इंडिया इज प्रोव्हायडर, इंडिया इज सप्लायर. म्हणजे इंडियाकडनं, म्हणजे भारत हा खऱ्या अर्थाने जगद्गुरू, खऱ्या अर्थाने जगाला दिशा देणारा देश आणि आत्मनिर्भर देश. जो आत्मनिर्भरता ती वैयक्तिक असून चालणार नाही, तर ती देशाचीही असेल, आणि नुसती देशाची असून चालणार नाही, ती वैयक्तिक सुद्धा असेल. विविध क्षेत्रांमध्ये उत्तम काम करणारी माणसं, एक्सपर्ट्स आपण तयार करू. मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं की भारतीय संस्कृती अत्यंत दर्जेदार आणि उत्तम आहे. ही संस्कृती जर जगापर्यंत पोचवायची असेल, कधीही लक्षात देऊ नये का की जे श्रीमंत असतात, जे यशस्वी असतात, जे मोठे असतात, त्यांचंच कुणीतरी अनुकरण करत असतो. आणि म्हणून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी, आता यावर्षीचं मला माहीत नाही, परंतु ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी येणारा फ्रेंडशिप डे हा जगभर पोचतो. परंतु त्याच कालावधीमध्ये असणारा बहीण आणि भावाचं उदात्त नातं असणारा आणि दोऱ्याच्या स्वरूपात असलेला राखी पौर्णिमेचा सण मात्र लोकांपर्यंत पोहोचला नाही. भारतीय संस्कृती इतकी उदात्त आहे की त्यांनी निसर्गावरती प्रेम करायला शिकवलं, भारतीय संस्कृतीने प्राण्यांवरती प्रेम करायला शिकवलं, नवे दगडावरती प्रेम करायला शिकवलं, ह्या पृथ्वी मातेवरती प्रेम करायला शिकवलं. अशी भारतीय संस्कृती, ही सगळ्यांना घेऊन चालणारी सुजलाम सुफलाम संस्कृती ही जगभर जर पोचवायची असेल तर आपण गरीबडे राहून चालणार नाही. वैयक्तिक स्तरावरती आपण थोडे गरीब राहिले तरी चालू शकेल, परंतु देशस्तरावरती, राष्ट्रस्तरावरती आपण आपलं राष्ट्र हे ताकदवान बनवलं पाहिजे. हे राष्ट्र ताकदवान बनवण्यासाठी केवळ सैनिक नाहीत, तर विविध क्षेत्रांमधलं कार्य हे त्यासाठीचं उत्तर आहे. हे उत्तर जगभरामध्ये क्वालिटी म्हणजे काय तर भारत देश असं ज्यावेळेस वाटेल. म्हणून चौकात बसणारी पोरं किंवा गप्पा मारणारी पोरं, व्हॉट्सअप, फेसबुक, इंटरनेट याच्यावरती कारण नसताना विनाकारण बसून वेळ व्हायला घालवणं, त्या तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करता येतो, परंतु त्याहीपेक्षा वेळ व्हायला घालवणं हे आपल्याला परवडणार नाही. आणि म्हणून जर तरच्या गोष्टी आहेत, भारत हे करू शकेल का याचं उत्तर आपल्यामध्येच आहे. जर आपण आळशी राहिलो, जर आपण बदफैली राहिलो, जर आपण नुसत्याच गप्पा मारणारे राहिलो, तर इथून पुढे ते होणार नाही. आणि मग आपल्याला पुन्हा कुणाच्या तरी मागे, कुणाच तरी पदर घेऊनच आपल्याला पुढे सरकावं लागेल. तुम्ही जरा आम्हाला मदत करता का, तुम्ही आम्हाला मदत करता का, असंच म्हणावं लागेल. पण 20 वर्षानंतर आत्ता इम्प्रूव्ह कंडिशन आहे. गेल्या 25, 30, 40 वर्षामध्ये भारत खूप इम्प्रूव्ह होत चालला आहे, आजही इम्प्रूव्ड आहे. अजून पुढच्या काळामध्ये अजून आपल्याला जास्त प्रगती करायची असेल तर सगळ्या तरुणांनी, सगळ्या युवकांनी असा निश्चय करावा लागेल की क्रिकेटची मॅच खेळताना जसं असतो की माझी टीम जिंकली पाहिजे, म्हणजे माझं वैयक्तिक शतक हे जास्त महत्त्वाचं नाही, माझी टीम जिंकली पाहिजे. आणि माझी टीम जिंकली पाहिजे या भावनेने जेव्हा आपण कार्यक्षेत्रामध्ये काम करू, निश्चितपणे टीम पण जिंकेल आणि तुझं सुद्धा शतक होईल. हे सगळं आपल्या करिअरच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं. त्यामुळं एक सुजलाम सुफलाम संपन्न अशा पद्धतीचा देश आपण निर्माण करूयात. यासाठी आपापल्या क्षेत्रामध्ये मोठं काम करूयात. ते क्षेत्र कोणतंही असेल आणि वयाचं त्याला बंधन नाहीये. निवृत्तीपर्यंत, निवृत्तीनंतर सुद्धा आपलं काम करता येतं, आनंदाने आपला देश फुलवता येतो. आणि हे करत आपण हे छान काम करूयात. म्हणजे असं काम झाल्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांचा आत्मा जिथे कुठे असेल तिथून त्यांच्या मनात एक विचार, त्या आत्म्यातून एक उत्तर येईल की ह्यासाठी तर मी रयतेच्या राज्य करण्याचा प्रयत्न केला. हे सुजलाम सुफलाम व्हावं, संपन्न व्हावं, रयतेचं राज्य व्हावं, यासाठी तर मी अविश्रांत मेहनत घेतली. हे सगळं माझं स्वप्न पूर्ण होताना दिसतंय.
महाराजांच्या तोंडी असं स्वप्नपूर्तीचा मुद्दा येईल. भगतसिंग म्हणतील की ह्यासाठी तर मी फासावर गेलो होतो. गांधीजी म्हणतील की यासाठी तर आम्ही सत्याग्रह केला होता. जुने शास्त्रज्ञ म्हणतील यासाठी तर आम्ही या विविध क्षेत्रांमध्ये थोडंसं काम करण्याचा प्रयत्न केला होता. आमचा शेतकरी बांधव अजूनही म्हणेल की यासाठी मी शेतात राबतो आणि तुमच्यासाठी सगळं पुरवतो. हे सगळं आपण करतोय, हे कशासाठी करतोय? ह्या उदात्ततेसाठी. अशी उदात्तता ही आपल्या टीमची उदात्तता ही यावी, ह्यासाठी वैयक्तिक प्रयत्न आपण करावेत. 100% त्यावेळेस आपलंही आयुष्य यशस्वी पद्धतीने पुढे गेलेलं दिसेल. पैसा किती मिळवला हा मुद्दा राहत नाही, पण निश्चितपणे हे आतली एक बाजू मी सांगून ठेवतो की पैसा निश्चितपणे मिळतो सुद्धा. पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात. आपलं चांगलं आरोग्य मिळावं. आपण आगामी काळामध्ये, कोरोनाच्याही काळामध्ये आरोग्यपूर्ण राहावेत. सोशल डिस्टन्सिंग पाळून, चांगल्या पद्धतीने मास्क वापरून, इथून पुढच्या सरकारच्या जे काही नियम आहेत ते सगळे नियम पाळून आपण आपलं जीवन व्यतीत करावं. इथून पुढच्या काळामध्ये घरी बसून का होईना किंवा जशा पद्धतीने आपल्याला शक्य आहे त्या पद्धतीने कार्य करत राहू. ह्या कार्यालाच आपण करिअर असं नाव दिले. ह्या जीवन जगण्याच्या मार्गालाच आपण करिअर असं नाव दिले. सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.